नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांनी धुळेकर नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस दलातील विविध विभागांचे पथसंचलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 64व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित सर्व आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्यासह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व राष्ट्रपुरुष, सर्व महापुरुष यांना विनम्र अभिवादन करतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. असे कवी राजा बडे यांनी म्हटलं आहे. आणि महायुती सरकारच्या काळातच या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला. आपल्या महाराष्ट्राला सह्याद्री, सातपुडा, डोंगर यांच्या या रांगासह पश्चिमेला विस्तृत समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्राची भूमी ही संतांची, वीरांची आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांची ही भूमी आहे. याच भूमीने देशाला अनेक रत्ने दिले आहेत. त्यांनी आपला अलौकिक कामगिरीने आपल्या नावाचा ठसा उमटवला आणि याचा आपण सर्वांना अभिमान आहे. पश्चिम बंगाल याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे, भयानक आहे. कायद्याचं राज्य तिथे नाही आहे. अनेक तिथे निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात तुम्ही प्रचार केला, मतदान केलं तर खून केलं जातं, बलात्कार केलं जातं. खरं तर तिथे कडक कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून मी देवाला प्रार्थना करतो की बंगालच्या सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, आमचा बंगाल वाचवण्यासाठी, त्याला बंगालला बांगलादेश होण्याच्या अगोदर आम्ही बंगालला वाचवलं पाहिजे. आणि देवाच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे यायला पाहिजे. जर त्यांनी कुठलं चुकीचं काम केलं नसेल, कारण ममता बॅनर्जीचं सरकार आहे, ते लोक खालच्या स्तरावरचं राजकारण म्हणजे लोकशाही ते मानतच नाही. आणि म्हणून तिथे अनेक त्यांनी वेगळे प्रयोग, प्रयत्न, दडपशाही, दादागिरी त्यांनी केली आहे. पण जर खुल्या मनाने जनतेला मतदान करण्याची संधी मिळाली असेल तर 100% भारतीय जनता पार्टीचा भगवा, हा देशभक्तांचा भगवा, हा फळकणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.